नमस्कार, अंजलीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरात कुणी पाहुणे येणार असतील तर मटर पनीर हे आपण हमखास बनवतो आणि हे लहान मुलांचे देखील फेवरेट आहे. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा की ज्यामुळे रेस्टॉरंटसारखं मटर पनीर तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे मी टोमॅटो, लसूण, कांदा, मिरची आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. टोमॅटो आणि कांदा मोठ्या पीसेसमध्ये कापून घ्यायचे. मी इकडे ग्रेव्ही तयार करायला कढई घेतली आहे. कढईमध्ये घालूया थोडंसं तेल. मी इकडे 2 चमचे तेल घेतले आहे. तेल जसं गरम होईल त्यामध्ये घालूया कांदा, टोमॅटो, मिरच्या, लसूण आणि काजू. याला मंद गॅसवर शॅलो फ्राय करून घ्या. त्यामुळे काय होईल, कांद्याचा वास निघून जाईल आणि टोमॅटो देखील छान सॉफ्ट होतील. टोमॅटो लवकर शिजावेत यासाठी यामध्ये मीठ टाका आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर. याला छान मिक्स करून घेऊयात. गॅस मंदच ठेवा. हे बघा, मी इकडे 5 मिनिटं याला शॅलो फ्राय केलंय. त्यात थोडंसं पाणी घालूया. पाणी यासाठी घातलंय की टोमॅटो अजून सॉफ्ट होतील. मीडियम टू लो गॅसवर याला शिजवायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही झाकण पण ठेवू शकता आणि जेवढं तुम्ही याला शिजवाल तेवढी तुमची ग्रेव्ही छान बनेल. टोमॅटो शिजली आहेत की नाही हे कसं चेक कराल, तर टोमॅटोचं कवर सहजच वेगळं होतंय बघा. आता ही ग्रेव्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता भाजी तयार करून घेऊयात. यासाठी मी 2 मोठे चमचे तेल घेते. तेल छान तापलं की कांदा घालूयात. कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. ग्रेव्हीसाठी मी 3 टोमॅटो आणि 2 कांदे घेतले होते. आता इकडे मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घालणार आहे. हे छान मिक्स करून घेऊया. आता यात घालूया चवीपुरतं मीठ, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, धनेपूड 1 चमचा, एक चमचा जिरे पूड. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे 2 मिनिटं परतल्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती यात घालूयात. इकडे ग्रेव्हीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ही परतून घ्यायची आहे. नाहीतर काय होतं, टोमॅटो कच्चा राहिला तर ते भाजीमध्ये लगेच कळतं. आता या ग्रेव्हीला मंद गॅसवर झाकण लावून शिजू द्या आणि मध्ये मध्ये ही ग्रेव्ही चेक करा, नाहीतर ही तळायला लागेल. आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि याचा कलर देखील चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. तर या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. तुम्ही ही ग्रेव्ही जर भातासोबत खाणार असाल तर ग्रेव्ही पातळच ठेवा आणि जर चपातीबरोबर खाणार असाल तर ग्रेव्ही जाड ठेवा. आता यामध्ये मटर ॲड करूया. इकडे मी ताजे मटर वापरले आहेत. हे मटर मी 5 मिनिटे बॉईल करून घेतले होते. त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये ॲड केले आहेत. तुम्ही इकडे फ्रोझन मटरचा देखील वापर करू शकता. त्याचबरोबर ॲड करूया पनीरचे तुकडे. हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये टाकूयात 3 चमचे दुधाची साय. तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमचा देखील वापर करू शकता. एक छोटा तुकडा बटरचा देखील टाकते आणि त्याचबरोबर गरम मसाला. तुम्ही बघितलं की मी इकडे कोणत्याही खड्या मसाल्यांचा वापर केलेला नाहीये. गरम मसाल्यांमुळेच सर्व मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरेल आणि पनीर यामध्ये जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर तो थोड्या वेळाने कडक होईल. यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि कोथिंबीर. तर आपण बघितलं की एकदम कमी आणि घरच्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवली. तर तुम्हीही ट्राय करा आणि याचा स्वाद घ्या.